रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत शॉर्ट बाहीवर डिझाईन। ठीक आहे, अगदी म्हणजे बिलकुल 4 ते 5 इंचाची बाही असेल तरी देखील आपण खूप सुंदर अशी एकदम युनिक डिझाईन आज त्यावर बनवून घेणार आहेत। त्यासोबत तुम्हाला बघायला मिळणार आहे की कटवर्क वाली जे स्लीव्ज असेल तर मग तुम्ही त्या स्लीव्जला अटॅच अस्तर जे आहे ते कशा पद्धतीने अटॅच करणार, तर तेच आपण इथं पाहतोय। तर तुम्ही बघू शकता मी स्लीव्जची कटिंग करून घेतलेली आहे आणि ह्या संपूर्ण ब्लाउजचा कटिंग आणि स्टिचिंग तसंच संपूर्ण फिटिंगचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। ठीक आहे, तोपर्यंत आपण आज आता इथं बाही बघणार आहेत आणि याआधी मी ह्या ब्लाउजचा बॅकनेकचा व्हिडिओ टाकलेला आहे। बोटनेक ब्लाउजला खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे। कॅनव्हसचा किंवा लेसचा वापर न करता कुठलाच आपण असं वापर केलेला नाही, फक्त साडीतलं थोडासा कापड वापर करत आपण खूप सुंदर अशी बोटनेकला डिझाईन बनवलेली आहे। आता स्लीव्जवरती आपण बघू शकतो मी काय केलं, अस्तरला 1/2 इंच फोल्ड केलेला आहे आणि कटवर्क असल्यामुळे आपण त्याला तर असं नॉर्मल स्लीव्ज सारखं शिवू शकत नाही, म्हणून आधी 1/2 इंच कापड फोल्ड करायचा, कटवर्क पुढे राहू द्यायचा आणि मग स्लीव्ज अशा पद्धतीने आपण संपूर्ण अटॅच करून घेतोय। एक्स्ट्राचा पार्ट जो आहे कापडवरचा तो आपण कट करून घेणार। आजूबाजूला जर का जास्तीचं कापड कमी पडत असेल तरच आपण तिथे जॉईंट देणार। थोडासाच कमी पडतोय आणि तेवढा माझ्या मार्जिनमध्ये जाणार आहे, म्हणून मी तसाच राहू दिला। आता आपण स्लीवचे सेंटर काढलेला आहे। तयार बाही आपल्याला 5 इंचाची घ्यायची आहे। 5 पासून आपण खाली बरोबर 2.5 इंचावर पॉइंट लावलेला आहे। आता मी कॅनव्हसचा एक छोटासा पेपर घेतला, कॅनव्हस पेपर, त्यावर आपण 2.5 इंच उंचीला असं एक काटकोन तयार करणार आणि 1.5 इंच रुंदीला, बघा 1.5 इंच रुंदी 2.5 इंच उंची असं आपल्याला इथे एक काटकोन तयार करायचा आहे। इथं आपण क्रॉसमध्ये मार्किंग केली, खालून तुम्ही कॉर्नरपासून मोजून बघणार तर 1/4 इंच आलेला आहे आणि इथं आता आपल्याला हलकासा असा राऊंड शेप द्यायचा आहे। बघा मी दोन्ही बाह्यांसाठी सोबतच इथं पॅटर्न कट करणार आहे। मी दोन्ही बाह्यांचं एक सोबत कट करणार होती, पण कापडची घडी कॅनव्हस पेपरची घडी थोडी पुढे आपली जात असते, मग कमी जास्त माप व्हायला नको म्हणून स्पेशल घडी घालत आपण आता पिनने अटॅच करणार, म्हणजे एक पिन लावत आपण दोन्ही पार्ट कट करून घेणार आहेत। सर्वप्रथम बाहेरचा पार्ट जो आहे एक्स्ट्राचा तो कट केला, त्यानंतर आतील बाजू कट करायची आहे। व्यवस्थित जशी मार्किंग केलेली आहे तसंच आपल्याला इथं कटिंग करायचं आहे। आता आपल्याला कॅनव्हसचं जे हे पॅटर्न आहेत ते आपण अस्तरवर चिपकवून घेतले। चिपकवल्याप्रमाणे आपण त्यांना 1/2 इंच बाहेरून कापड राहू देत संपूर्ण चारही बाजूंनी फोल्ड करून घेणार आहेत। तर अगदी छोट्याशा बाहीवर देखील आपण खूप सुंदर आणि एकदम युनिक अशी डिझाईन इथं बनवून घेणार आहेत। व्हिडिओ छोटासाच आहे, पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला डिझाईन करणार आहे। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर मी सेंटर पॉइंट काढत बरोबर हा जो काही पॅटर्न आहे आपला तो इथं अटॅच केलेला आहे पिनच्या मदतीने आणि ह्या डिझाईनमध्ये आपले 3 कॉर्नर तयार होत आहेत। लक्ष असू द्यायचं जिथं कॉर्नर आहे तिथं सुई आतमध्ये थांबवायची, म्हणजेच आपला पॉइंट तयार होतो बरोबर। ठीक आहे, पॉइंट तयार झाला का आपल्याला प्रॉपर हवा तो लुक इथं मिळत असतो। आता आतील वेस्टेज कापड आपण कट करून घेतोय आणि आपल्याला फक्त कॉर्नरवरती आणि राऊंड शेपवरती कट लावायचे आहेत। कट बरोबर लावायचे की शिलाई कट व्हायला नको याची काळजी घेत आता आपण हे संपूर्ण कट इथं लावून घेतले। असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता एकदम प्रॉपर हवा तो शेप आपल्याला जसा होता तसाच इथं मिळालेला आहे। आता मी इस्त्री करून घेतलेली आहे त्यावर आणि आता हा जो एक चौकोन आहे तो 2.5 बाय 2.5 आहे आणि एक चौकोन मी 2 बाय 2चा घेतला आहे, जो की साडीचा कापड थोडासाच आपल्याकडे शिल्लक होता। बॅकनेकची डिझाईन करून माझ्याकडे अगदी छोटासाच कापड होता उरलेला, त्याच्या देखील आपण स्लीव्जमध्ये खूप सुंदर असा वापर इथं करून घेतोय। दोन्ही ट्रायंगल आपण एकावर एक असे ठेवून घेतले की थोडं किंचित त्याला मस्त बॉर्डर अशी दिसते। अशा पद्धतीने व्यवस्थित ट्रायंगल आपल्याला मॅच करायचा आहे आणि तिथं आता आपण स्टिचिंगच्या मदतीने त्याला स्टिच करून घेणार आहेत।
ट्रँगल अटॅच झाल्यानंतर आपण संपूर्ण आकारावरती एक टिप टाकणार, दाबटीप काठावरती. त्यानंतर पाव इंचावरून अजून एक टिप टाकणार आहेत. तुम्ही लक्षपूर्वक जर बघितलं असेल तर आपण ह्या ब्लाऊजसाठी कुठल्याच लेसचा वापर केलेला नाही आहे, तरी देखील ब्लाऊजला एकदम आकर्षक अशी डिझाईन आपण इथं बनवलेली आहे, बाहीवर तसंच बॅकनेकला. तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत. धन्यवाद.